तर मी जवळ एक 7-8 वर्ष घेतली जॅपनीज शिकायला. 8 वर्ष. आय टूक इट टू लर्निंग एज अ लँग्वेज. त्याच्यामुळे मला खूप वर्ष लागली. कन्सिस्टन्सी या भाषेला खूप लागते. मराठीची सख्खी वाईट मानतो मी. जसं आपण मराठीमध्ये कन्स्ट्रक्शन करतो तसंच या भाषेचं कन्स्ट्रक्शन आहे. मी तर म्हणतो भाषा बोलायला अत्यंत सोपी आहे. कारण आजकाल युट्यूब आहे, इंटरनेट आहे, त्याच्यामुळे मुलांना नॉलेज खूप असतं. म्हणजे जपानचं कल्चर, जपानचं फॅशन, जपानचं फूड, जपानची स्टेशनरी, साईट सीइंग सगळ्याचं नॉलेज घेऊन मुलं आलेली असतात. काहींना तर फक्त जॅपनीजचे जे कार्टून्स असतात ॲनिमे ते आम्हाला विदाऊट सबटायटल्स बघायला मिळाले म्हणून लोक शिकत असतात. मी जपानमध्ये फिरत होतो त्यावेळेला एअरबीएनबीमध्ये राहायचो. तर त्या एअरबीएनबीमध्ये असं लिहिलेलं असायचं की हळू आवाजात बोला आणि 10 मिनिटं बोलूच नका. स्वागत आहे तुमचं आमच्या टायमिंगमध्ये, ज्याचं नाव आहे काहीतरी हटके. आज आपण भेटणार आहोत अशा 2 व्यक्तींना ज्यांनी IBMमध्ये काम केलं, एक आर्किटेक्ट होते आणि अचानक ते जॅपनीज शिकण्यामध्ये पोचले. चला आता त्यांच्याशीच आपण बोलूया, गप्पा मारूया आणि ठरवूया की काय आहे. तर आपण आज भेटतो प्रतीक बापट आणि त्यांची सून आश्लेषा बापट यांना. चला तर मग गप्पा सुरुवात करूयात. नमस्कार. नमस्ते. कशी काय सुरुवात झाली तुमची जॅपनीजकडे वळायला? मी तसा रिझर्व्ह बँकेत काम करणार. मी जॅपनचा आणि माझा तसा संबंध काही नाही. पण 1993मध्ये अशी घटना घडली आणि त्याच्यामुळे मी एकदम ॲक्सिडेंटल जपानी शिकायला सुरुवात केली. ॲक्सिडेंट इथे होता? हो, अगं रॅडिव्स ॲक्सिडेंट शक्य होते. तर त्याची गोष्ट अशी झाली की 1993 साली आपल्याकडे बॉम्बस्फोट झाला. बरोबर. आणि त्यावेळी गाड्यांमध्ये गर्दी खूप असायची. म्हणजे एकमेकांवरती विश्वास नव्हता कोण माणूस कसा असेल ते. तर माझ्या पाठीमागची मी जेव्हा ऑफिसला जात होतो तेव्हा माझ्या पाठीमागे एक व्यक्ती होती. तेव्हा मला पुढे जा नंतर ती माझी बोलायला की तुम्ही कुठे काम करता, काय करता. आणि म्हटलं आता माणूस आपल्याला खूपच विचारतो. आणि एक सिच्युएशन अशी होती ना की सांगावं की नाही हे अशी भीती वाटायची. पण मी त्याला माझं नाव खोटं सांगितलं, सगळं मी कुठे काम करतो सगळं खोटं सांगितलं. नंतर मी म्हटलं की अरे हे एवढं विचारलं आपण पण त्याला विचारलं माहिती. म्हणून मी भेटीला उतरलो. ती आणि एकाच ठिकाणी जात नाही तसं गेलं आणि एकाच IBMमध्येच काम करणार तो. फक्त मी त्याला सांगितलं की दुसरीकडे काम करतो. मग त्याला सांगितलं की मी तुम्हाला सगळं खोटे सांगितलं. म्हटलं असं असं आहे. हो का म्हणे. मग अच्छा मग कुठल्या डिपार्टमेंटला ती ओळख निघाली. मग तेव्हा काय करता मग मी नाही त्यावेळेला मी बँकेत काम करत होतो. मला क्रिकेटची आवड होती, बॅडमिंटनची आवड होती, गार्डनिंगची आवड होती, नंतर टुरिझमची आवड होती, हायकिंगची आवड होती, भरपूर सगळं काय होतं. शनिवार रविवारी म्हटलं की हे करतो. तर ती व्यक्ती मला म्हणाली तुम्ही माझ्याकडे जॅपनीज शिकायला याल का? हो. अरे वा. असा तो इन्सिडन्स आहे की जर का पाऊसून झाला नसता ती व्यक्ती माझ्या पाठीपैकी आली नसती तर आत्ता ती तुमच्यासमोर इथे बसू शकलो नसतं. वेगळंच काहीतरी असतं. आणि अशा तुला सासऱ्यांचा जास होता का जॅपनीज शिकायला? नाही असं काहीच नव्हतं. ॲक्च्युली काय झालं की लग्नानंतर जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा घरात क्लासेस चालायचे, ऑफलाईन स्वरूपात क्लासेस होते. तर खूप स्टुडंट्स घरी यायचे आणि तेव्हा इतकं फ्रेंडली क्लासचं वातावरण होतं की बरेचसे स्टुडंट्स तर ऑलमोस्ट फॅमिली मेंबर्ससारखेच होते. तर मग ते क्लास सुटल्यानंतर पण थांबायचे, चर्चा करायचे, गप्पा मारायचे. मग इंटरेस्ट हळूहळू निर्माण झाला होता. आमच्याकडे खूप जॅपनीज गेस्ट पण यायचे. तर मग त्यांची राहण्याची पद्धत वगैरे हळूहळू कल्चरची ओळख व्हायला लागली होती. पण माझं आपलं आर्किटेक्चर छान नाही चाललं. आर्किटेक्चर असं जॉब नोकरी चांगली चालू होती, चांगल्या डेव्हलपरकडे जॉब होता वगैरे. म्हटलं असं काही चेंज करण्याचा काही विचार नव्हता. पण मग नंतर लक्षात आलं की अरे स्टुडंट खूप लांबून पण येतात, पेणवरून, अंधेरीवरून, आपल्या तर घरातच आहे, कशाला चान्स ठेवला. म्हणून मग शिकायला सुरुवात केली. आणि सुरुवात केली म्हणजे सून म्हणेल आता तुला 1-on-1 घेतो असं काहीच झालं नाही. त्यांनी मला आपला तो नोकरी करता येतो, आपली वीकेंड बॅच जॉईन कर असं करून अजून 15 मुलांबरोबर क्लासमध्ये चालू झाली बॅच. मग इंटरेस्ट यायला लागला. मग चालू झालं. कारण भाषा शिकायला इंटरेस्ट हा गरजेचा हो. आणि त्यात जॅपनीज म्हणजे सगळ्यात आपण म्हणतो तशी कठीण भाषा आहे. मग म्हणून मी तुला विचारलं की तुला खरंच इंटरेस्ट होता का असं ते असं जाणीच होता? सुरुवात म्हणायला किंवा ओळख म्हणायला लग्नानंतर झाली. म्हणजे मी आर्किटेक्ट असल्यामुळे कधीच फॉरेन लँग्वेज शिकण्याचं करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कधी विचार केलाच नव्हता की अरे हे करून बघू वगैरे असं. त्याच्यामुळे एक नवीन गोष्ट लग्नानंतरच कळली. पण शिकण्याची आवड असल्यामुळे म्हणा की मला अभ्यास करायला आवडतं. हे खूप कमी लोकांमध्ये असतं, पण मला अभ्यास करण्याची प्रोसेस आवडते. आणि सर म्हणाले की थोडी कन्सिस्टन्सी ठेवली तर होईल, असं काही नाही आहे, फार कठीण तर नाही आहे. तर मग म्हटलं ठीक आहे चालू तर करूया असं म्हणून सुरुवात झाली. तेव्हाही कधी शिकवण्याचा विचार नव्हता केला, पण शिकायला सुरुवात अशा प्रकारे झाली.
मग तुम्ही जरी तिला मार्कांमध्ये कन्सेशन दिलेलं होतं नाही, मी तिला सगळ्यांना ॲकपान शिवाय ॲकपा बाकीचे स्टुडंट होते त्याच्यामुळे तिला ट्रीट केलं. म्हणजे गच्च आहे म्हणून असं नाही, कारण का शेती काय आहे की माझ्यासमोर बसला तो विद्यार्थी म्हणून आहे. त्यावेळेला ती माझी सून नसते, त्यावेळेला ती केवळ माझी विद्यार्थिनी असते. आणि त्यावेळेला तिने पण मला सर म्हणूनच रिस्पेक्ट दिला. सासरे म्हणते माझ्याकडे बघ, नाही तर हे जर का नाही झालं ना तर तुमचं शिकणं नीट होत नाही, अशा म्हणताचं मी आहे. पण तुम्ही सुरुवात खूप उशिरा केली, मला वाटतं मी तुम्ही जसं म्हणालात तसं मला वाटतं तुम्ही जवळजवळ एक 7-8 वर्ष घेतली जॅपनीज शिकायला. 8 वर्ष. हा, पण खरंच इतका वेळ लागतो जॅपनीज शिकायला की कसं आहे? तुम्हाला सांगतो 93 साली मी तुम्हाला सांगितलं मग तसं मी त्यांच्याकडे सुरुवात केली. 1 वर्ष मी अभ्यास केला, पण व्हायचं काय की अभ्यासा ऑफिस व्हायला लेट व्हायचा, त्याच्यामुळे मी 1 वर्ष त्यांच्याकडे क्लास अटेंड केला. नंतर मानव ते जमेना, त्याच्यामुळे मी तो क्लास सोडला आणि नंतर मी माझा आणि अभ्यास करायला सुरुवात केली. खूप कठीण होतं सगळं ते, पण मला एक इन्स्पिरेशन होतं म्हणजे माझी बायको माधुरी, तिने माझा मुलगा 6 महिन्याचा असताना 7 वर्ष विशारद पूर्ण केली तबल्यामध्ये. मग ती जर का करू शकते तर आय क्रिकेट इज अ हेल्थी कॉम्पिटिशन, म्हणजे असं हे नाही. त्याच्यामुळे शी वॉज द मेन इन्स्पिरेशन फॉर मी. आणि म्हणजे असं नाही की ती वायको आहे म्हणून असं आहे ते आहे. त्याच्यामुळे मग मी विचार केला की नाही, आपल्याला आता एज इज नॉट द बॅरियर, आपल्याकडे टाईम भरपूर आहे, तर आपण ते युटिलाइज आपल्याप्रमाणे करायचं आणि आपण जसं करायचं तसं तो अभ्यास करायचा. म्हणून मी सर्टिफिकेटसाठी भाषा शिकलो नाही, आय टूक इट टू लर्निंग ॲज अ लँग्वेज. त्याच्यामुळे मला खूप वर्ष लागली. 1993 ते 2000 पर्यंत मी शिकलो, माझाने शिकलो, पण मला खूप मदत झाली बाकीच्या लोकांची. मग परीक्षा दिल्यात का, कारण त्याला सर्टिफिकेशन आणि हे सगळं? परीक्षा दिल्या, कारण ह्या ज्या परीक्षा असतात त्या जपान फाउंडेशन कंडक्ट करतं, जपान मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स अँड एज्युकेशन. अच्छा. त्या पूर्वी परीक्षा म्हणजे मी द्यायचो त्यावेळेला 4 लेवल होत्या आणि त्या परीक्षा फक्त पुण्यात कंडक्ट व्हायच्या. मग त्या परीक्षा द्यायला मी पुण्यावर जायचो. मग आश्लेषा तू कसं केलंस? माझ्या शिकण्याचा की एकत्र पण परीक्षा देऊ शकतो असं मी ऐकलेलं आहे, तर तू काही एकत्र परीक्षा दिली का प्रत्येक लेवलची वेगवेगळी? प्रत्येक लेवलची वेगवेगळी दिली. आणि माझा शिकण्याचा प्रवास तसा सुकर होता कारण गायडन्स खरं सांगते. म्हणजे मला आता खूप असं वाटतं की भाषा शिकायला जर शिक्षक चांगला असेल तर अर्धा रस्ता तिकडेच सदबाद होतोच. कारण सरांच्या बाबतीत मी एक सांगू शकते की कुठल्या स्टुडंटला ना सरांना डाऊट विचारायला हे नाही वाटत की अरे एवढं कसं साधं मी विचार, असं कधीच नाही फिलिंग घेत. ते इतकं फ्रेंडली ठेवतात वातावरण. आणि सून म्हणून वगैरे असं काही नाही, पण सगळ्यांसारखी सेम ट्रीटमेंट होती. परीक्षेच्या आदल्या दिवशी तुझं झालाय ना अभ्यास सगळ्या, असं पण त्यांनी मला कधीही विचारलं नाही की ठीक आहे तुला स्वतःला करायचं आहे ना कर. तर इट वॉज लाईक दॅट. पण मला गायडन्स असल्यामुळे खूप सोपं गेलं आणि माझ्या लेवल्स मग त्या मानाने खूप लवकर क्लिअर झाल्या, कारण प्रॉपर सपोर्ट होता, सपोर्ट सिस्टम चांगली होती माझी. त्याच्यामुळे सगळं लर्निंगबद्दल काही सांगाल, म्हणजे हे कशी सुरुवात झाली? सांगू ना, मी आता मी पूर्वी क्लास घ्यायचो ते असं घ्यायचो क्लास, त्यावेळेस इन्स्टिट्यूशनला नाव वगैरे काही नव्हतं. पण मग काय झालं की काही मुलं पास होऊन जपानला जायला लागली. अच्छा. पण जपानला गेलो की तिथे त्यांनी विचारलं की तुम्ही कोणाकडे शिकलात. म्हणजे माझं कौतुक करायचं म्हणून मी सांगत नाही, पण त्यांनी सांगितलं की तुमचं ग्रामर खूप चांगलं आहे. मग त्यांनी विचारलं ते सांगताना सांगितले पटकन बापट अंकलकडे शिकलो. आता बापट अंकल हे जपानच्या दृष्टीने हे चुकीचं आहे, म्हणून मग मुलानेच मला सजेस्ट केलं की सर आपल्या क्लासला काहीतरी नाव द्या. आता नाव द्या म्हणजे साकुरा त्यांचं ते नॅशनल फ्लॉवर आहे, म्हणून मी साकुरा लर्निंग सोल्युशन्स असं ते नाव आपल्याला करून टाकलं. 2016 मी शिकवायला सुरुवात केली, 2001 आणि मी ऐकलं की तुमचं साकुरा लर्निंग हे रजिस्टर्ड पण आहे. हो, ते आपल्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे मी तो रजिस्टर करून टाकलेला. अच्छा. आणि MSIB पण आहे. हो हो. ओके. सो रजिस्टर्ड आपली लर्निंग इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामुळे मी आता आपली मुलं जातात त्यांना सर्टिफिकेट देऊ शकता. म्हणजे हा जो तुम्ही जो कोर्स हे करता जपानमध्ये, जपनीजमध्ये किती लेवल्स आहेत आणि त्या कशा आहेत? आता हे जे तुम्हाला मगाशी म्हणतं की जपान फाउंडेशन परीक्षा कंडक्ट करतं ते 5 लेवल्समध्ये करतात. 2010 पासून 5 लेवल्स झाल्या, 2010 पर्यंत 4च लेवल्स होते. अच्छा. पण त्या 5 लेवल्स N5 ही बेसिक लेवल असते आणि N1 ही टॉप मोस्ट लेवल असते. आता ह्या परीक्षा पूर्वी फक्त वर्षातून एकदाच व्हायच्या, डिसेंबरचा पहिला नेमून. पण 2010 सालापासून त्यांनी 2दा घ्यायला सुरुवात केली, जुलैचा पहिला आणि डिसेंबरचा पहिला. पण हे डेट मात्र फिक्स असतात. मग तुमच्याकडे पाऊस पडो, तुमच्याकडे बंद हो, ते काय हो ते तुमचं. कारण का ही परीक्षा थ्रू आउट द वर्ल्ड एकाच वेळेला चालू असते, त्याच्यामुळे तुम्हाला पेपर परत दिले जात नाही. कारण का तुम्ही अमेरिकेला राहताय,
मी जपानवर राहतोय, टाइम नाही काही. मी पेपरवर आल्यानंतर अख्खा पेपर तुम्हाला फॅक्स करू शकतो किंवा सोपं झालंय व्हॉट्सअप करू शकतो. दुसरा पेपर बनत केलेला. आणि मग अश्लेषा, तुझा अनुभव काय ह्या बाबतीत? म्हणजे आता तू टीचिंगमध्ये शिरली आहेस जॅपनीज, तर तुझा अनुभव कसा आहे? म्हणजे तू सेकंड नेक्स्ट जनरेशन आता, तर मग तुला कसं काय शिकवण्याच्या बाबतीत असा मी कधी नव्हता विचार केला. आधी घरातच संधी आहे शिकण्याची म्हणून मी शिकायला सुरुवात केली. हळूहळू इंटरेस्ट जनरेट झाला, नो डाऊट अबाउट इट. मग मुलगा झाल्यानंतर मी जॉबमधून ब्रेक घेतला. तर मग सरांनी विचारलं, मग शिकवण्याचा काही विचार आहे का तुझा? तर मी म्हटलं तसंही आपण 2-3 वर्ष ब्रेक घ्यायचा विचार करतोय, तर ट्राय करून बघूया. बरं, ट्राय करून बघूया म्हटल्यावर लगेच 15 मुलांची बॅच दिली असं काही झालंच नाही. त्यांनी मला सांगितलं की बेसिक लेवलचे पहिले 5-6 चॅप्टर तुम्हालाच शिकवायचेस. बरं म्हणलं ठीक आहे, आता शिकवायचे. मग त्यांचं खूप सखोल असायचं की आता क्लासमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स येतात. म्हणजे एका सेम एज ग्रुपचे नसतात की कॉलेज गोईंगच मुलं येतात बाबा, सिनियर सिटिझन्स येतात, वर्किंग प्रोफेशनल्स येतात, हाऊसवाईफ्स येतात. तर प्रत्येकाची एक अंडरस्टँडिंग लेवल वेगळी असते. तर ते मला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारायचे. आता कोणी तुला असं विचारलं तर मग तू एक कसं उदाहरण देणार आहेस, कसं एक्सप्लेन करणार आहेस, असं करून करून सारखं एक टीचर्स ट्रेनिंग म्हणतात तसं. आणि असं पण केलं की धडा पुढचा झाल्यानंतर पहिल्याच पानावरचं काहीतरी प्रश्न, म्हणजे नाही, त्याला माझं हे चेक करायचं होतं की शिक्षक म्हणून याचा पेशन्स राहतो की नाही, की लोकांची अंडरस्टँडिंग लेवल वेगवेगळी आहेस ना. असं होणार की तू 10व्या पानावर आणि कोणतरी दुसऱ्या पानावर तर गेमस विचारता येईल टीचर. तर मग एक प्रॉपर टीचर्स ट्रेनिंग झालं. बरं ते झालं, मग म्हणाले की तुला 4 स्टुडंटची बॅच देतो. म्हटलं द्या. मग ते म्हणाले की तू 2 महिने शिकव, मग मी त्यांच्याकडून फीडबॅक घेतो की कशी शिकवते. आणि मग हे सगळं झालं तर मग चालू करू आपण. आणि लकीली ते सगळं वर्कआउट झालं. आता 8 वर्ष झाली मला शिकवायला सुरुवात सांभाळून तू हे. पण घरच्यांचा सपोर्ट होता, बिकॉज इट्स अ हाऊसिंग. पण मला तो सपोर्ट दिसला, म्हणजे एक तुमचं एक छान बॉन्डिंग आहे ते खूपच सुंदर आहे. म्हणजे मला वाटतं मुली आणि मुलीचं आणि वडिलांचं जे आहे तसं आहे. आणि तुमच्याकडे जे स्टुडंट्स आले ते जपानला गेले कारण तुमचं काही टायअप आहे जॅपनीज एखाद्या कंपनीशी, त्याचा शिकले तुमच्याकडे 7व्या लर्निंगमध्ये. आणि मग त्यानंतर त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम असं काही तुमच्याकडे आहे का? स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम असं असं नाही आहे, पण ते शिकून त्यांना ते जॉब लागले ना, काही ते TCS मध्ये, इन्फोसिसमध्ये वगैरे आली आणि त्यांनी त्यांना तिकडे पाठवलं ऑन द बेसिस ऑफ जॅपनीज नॉलेज. ओके. काही मुलं अशी होती की त्यांनी डायरेक्ट अप्लायच तिकडे केलं, त्यांना तिकडे जॉब नाही. आणि आता या पिढीला 20 स्टुडंट जॉबले वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. मग ते होंडा असेल, निसॉन असेल, मित्सुबिशी असेल, डायकॉन असेल, ह्या कंपन्यांमध्ये दे आर वेल एस्टॅब्लिश. काही जण HR मध्ये काम करतायत. आणि ह्याच्यामध्ये सगळे IT मध्ये वगैरे असे नाही, तर BA BCom झालेले सुद्धा आहे. तोच विचारणार ते प्रश्न तुम्हाला की समजा एखाद्याने BA BCom केलं, कारण शेवटी लँग्वेज हार्ड आहे शिकायला आणि त्यांना खूप चिकाटी पाहिजे बाकीच्या लँग्वेजेसच्या म्हणजे पुन्हा नाही माझे. तर मग जेव्हा ही मुलं BA BCom झाले, समजा त्यांनी ही लँग्वेज शिकली जॅपनीज आणि ते तिकडे गेले, तर त्यांना किती स्कोप आहे तिथे, किंवा तुम्ही काही म्हणजे त्याचं ऑपॉर्च्युनिटी दाखवता का त्यांना? ऑपॉर्च्युनिटी म्हणाल तर तसं खूप आहेत, पण कसं आहे की कन्सिस्टन्सी या भाषेला खूप लागते. आता सगळेजण म्हणतात ही भाषा शिकायला कठीण आहे, मी म्हणतो ही भाषा शिकायला सोपी आहे. कारण का ही मराठीची सख्खी वाईट मानतो मी. जसं आपण मराठीमध्ये कन्स्ट्रक्शन करतो तसंच या भाषेचं कन्स्ट्रक्शन आहे. अच्छा. आणि आपल्याला हे संस्कृत प्रचूर आपली भाषा आहे, त्याच्यामुळे आपल्याला उच्चाराला प्रॉब्लेम आहे. तो युरोपियन्स आणि अमेरिकन्स लोकांना येतो. आता मित्सुबिशी वगैरे म्हटलं तर त्यांना वित्सो हा जो छू आहे ना, तो त्याच्याकडं करेक्ट येईल असं नाही. पण आपल्याकडे येतो नाटकं आपली संस्कृत भाषा हा वेगळे ॲडव्हान्टेज आहे. आणि मी ही भाषा शिकवताना संस्कृतचा खूप अभ्यास खूप मी त्याला जोड देतो. पण संस्कृतचं जे आपण वर्डचं फॉर्मेशन आहे ते लॉजिक मी ही या लँग्वेजमध्ये पण आणतो. त्याच्यामुळे ज्यांना संस्कृत येतो त्यांना ते अपील होतं की अरे ही सिमिलॅरिटी आहे. अच्छा. त्याच्यामुळे भाषा मी तर म्हणतो भाषा बोलायला अत्यंत सोपी आहे. भाषा नो डाऊट लिहायला मी वाचायला कठीण आहे बिकॉज ऑफ द स्क्रिप्ट. आपल्या इंडियन भाषांना खूप सिमिलर आहे, कारण आपल्याकडे असं कर्ता कर्म क्रियापद असतं ना, तसं जॅपनीजमध्ये पण कर्ता कर्म क्रियापद असतं. इंग्रजीमध्ये उलटं असतं की कर्ता क्रियापद आणि कर्म असतील, तर मग ते जम्बलिंग होतं खूप. पण आपली एखादी जरी मातृभाषा आपली स्ट्रॉंग असेल ना, तर मला वाटतं जॅपनीज शिकणं इज रिअली इट्स ओके.
फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे, ते तर आहे. कन्सिस्टन्सी लागते. आणि ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे का की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, पण तुम्ही त्या सर्टन लेवलला जायला पाहिजे. तर तुम्हाला म्हणजे बेसिक तुम्हाला जर्मन लँग्वेज शिकून तुम्हाला ओपनिंग नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला M3 लेवल म्हणजे 3री लेवल तरी यायला पाहिजे. मग जॉब मार्केट इज ओपन फॉर यू. ओके. जॉब मार्केटमध्ये कसं आहे, म्हणजे जॅपनीज जे शिकून गेले जॉब करायला त्यांना कसा स्कोप मिळाला आहे तिकडे, म्हणजे पैशाच्या दृष्टीने पण मी म्हणेन आणि ॲक्सेप्टन्स, कारण शेवटी कल्चरली टोटली डिफरंट आहे. आपण जरी म्हणजे भारतातून म्हणजे भारतातल्या एखाद्या दुसऱ्या स्टेटमध्ये महाराष्ट्रातून गेलो तरी आपल्याला कल्चर डिफरन्स जाणतो. हे तर टोटली वेगळंच झालं. मग हे इथे कसं काय सस्टेनेबिलिटी म्हणा किंवा खाण्यापिण्याचं सगळं चालू. कल्चरल शॉक तर हा आहेच आहे. कारण काही तुम्हाला इन्सिडेंट सांगतो. आपला एक मुलगा तिकडे गेला, 9चं ऑफिसचं टायमिंग होतं, तो बरोबर 9ला गेला. त्याला बॉसनी बोलवलं की तू किती वाजता, तो बोलला मी बरोबर 9 वाजता आलो. तो बोलला 9 वाजता येणं नाही आहे, 9 वाजता काम सुरू करणं हे तुझं. हा तो म्हणाला की मला पहिला इफेक्ट राहला की मी 9 वाजता ऑफिसच्या टायमिंग 9 आहे नाही, 9 वाजता आय शुड स्टार्ट द वर्क ऑन द टेबल. आपल्याबरोबर तो कल्चरल शॉक काय होता ना. आणि बाकीचं तर मग आहेच आहे की डिसिप्लिन आहे, पॅट्रिऑटिझम आहे, तुम्हाला स्वच्छता आहे, हे तर प्रचंड प्रमाणात फरक जाणवत लागत. आणि तुम्ही म्हणाल की तुमचं जर का जपानबद्दलचं नॉलेज टकाटक असेल, थोडंसं मी हल्लीची तर मग तुम्हाला ना स्कायज द लिमिट फॉर इट. मग तुम्ही भले IT म्हणले असं नाही, ते BA BCom असं, कारण का द मेन स्ट्रेंथ इज युअर जॅपनीज लँग्वेज. त्याच्यामुळे तुम्हाला कुठे कशी आहे करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळेल काही सांगता येत नाही. यू हॅव टू ग्रॅब इट. यू शुड बी रेडी फॉर दॅट. पण सस्टेनेबिलिटी आहे का मी आधी की द जॅपनीज आर वर्कहॉलिक मोर दॅन व्हॉट वी आर असं आपण म्हणतो, म्हणजे मीही ऐकलंय. बरोबर आहे, वर्कहॉलिक तर आहेतच आहे. पण मग आपल्यालाच तिला काही अचीव करायचं असेल, मग अशी म्हटलं सचिनने आयुष्यभर तो आता या स्टेजला का पोचलाय, त्यांनी काम करायचं आहे. कुठेही तुम्हाला केलं तरी गावात राहायलाच लागतो. नाही, आपल्या आधीच्या पॉडकास्टमध्ये एक झालं होतं की सचिन तेंडुलकर म्हणजे सकाळी 7ला अजूनही डॉट प्रॅक्टिसला पोचतो, म्हणजे या लेवलला असं म्हणजे किंग ऑफ क्रिकेट, गॉड ऑफ क्रिकेट जन्मलेलो. तर ऑफकोर्स म्हणजे तुम्ही त्याला दुजवायला त्याबद्दल खरंच रे आहे. मग आता जे आपल्याकडे स्टुडंट्स आहेत त्यांना तुम्ही कसं काय प्रोत्साहन देता की जपानला गेलं पाहिजे किंवा अजून कुठल्या देशांमध्ये त्यांना स्कोप आहे का जपान सोडून? हां, आता बघा की तुम्ही तुमच्याकडे कुठला TV आहे, तुमच्याकडे कुठली कार आहे, ते तुमच्याकडे सगळी नावं जॅपनीज मेकची येतील. बरोबर. त्याच्यामुळे हा तुम्हाला लगेच कळतं की स्कोप कुठे आहे ते. आणि आता तर करंटली कारण का माझ्याकडे असे 2-3 महिन्यासाठी ना असे TIFRचे स्टुडंट्स येतात. मी त्या म्हणते तुम्ही माझ्याकडे 2-3 महिन्यासाठी फक्त जॅपनीज बोलता येण्यासाठी कशाला येतात, तर त्या म्हणजे आम्हाला जेनेटिक्स किंवा मायक्रोवेव्ह यासाठी फर्दर स्टडी करायचं असेल तर हल्ली आम्हाला ते तिकडे पाठवतात जपानला. हां, पूर्वी ते सगळी जर्मनीला पाठवायचे. कारण त्यांचं म्हणणं असं की जपान याच्यामध्ये खूप प्रगती आहे पाहिजे, तर त्याच्यामुळे आम्हाला जुसबी फक्त बोलता यायला पाहिजे. बाकीचं पण आम्हाला लेक्चरला इंग्लिश येतं, पण आम्हालाच काही अडचण आली की हॉस्पिटलमध्ये जायचं बरं नाही आहे, तर आम्हाला म्हणून ती माझ्याकडे मुलं येतात. ती याच्यामुळे स्कोप तुम्हाला सांगतो कसं येईल काही सांगता येत नाही. आयटा करणारी म्हणजे टुरिझममध्ये मुलं करणारी माझ्याकडे येतात. कारण का ती जर का अशा कुठल्या कंपन्यांमध्ये लागली तर नॅचरली त्या कंपन्यांना ॲडव्हान्टेज येईल, कारण का तिथे त्यांना तो हायर करायला लागत नाही माणूस. बरोबर आहे. मग असलेल्या तुझे स्टुडंट्स काय म्हणतात या बाबतीत? म्हणजे आता मी थोडा पुढच्या लेवल्स घेते, म्हणजे 3री आणि 4थी लेवल घेते, तर ऑब्व्हियसली असे स्टुडंट तेवढ्या लेवलपर्यंत कंटिन्यू करतात ज्यांना भाषेमध्ये खरंच खूप इंटरेस्ट आहे. अच्छा. नाहीतर मग मध्ये थोडे ड्रॉपआउट्स होतात, नाही असं नाही. त्याच्यामुळे त्यांचं ना स्वतःचं नॉलेज खूप एक्सटेन्सिव्ह असतं. म्हणजे मला उलट खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात, कारण आजकाल यूट्यूब आहे, इंटरनेट आहे, त्याच्यामुळे मुलांना नॉलेज खूप असतं. म्हणजे जपानचं कल्चर, जपानचं फॅशन, जपानचं फूड, जपानची स्टेशनरी, साईट सीइंग सगळ्याचं नॉलेज घेऊन मुलं आलेली असतात. आणि सगळ्यांचे पर्पजेस पण वेगवेगळे असतात शिकण्याचे. काहींना तर फक्त जॅपनीजचे जे कार्टून्स असतात ॲनिमे ते आम्हाला विदाऊट सबटायटल्स बघायला मिळावेत म्हणून लोक शिकत असतात. मग काहींना त्याच्या डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट असतो. म्हणजे आमची आत्ता एक स्टुडंट ॲनिमे डिझाईन ॲनिमेशनचा कोर्स करून तिकडे गेली बिकॉज शी इज इंटरेस्टेड इन टू दॅट. मग काही लोकांना ॲक्च्युली त्यांचं जे करिअर साईड बाय साईड चालू आहे त्याचा सपोर्ट म्हणून जॅपनीज शिकून पुढे काहीतरी करायचं असतं.
सो एंट्री इंटू करणारे तर वास्ट स्कोप घेऊन आमच्याकडे येतात की माझे असे प्लॅन्स आहेत, तर त्याला सपोर्ट मिळून आम्हाला जॅपनीज शिकायचं आहे, मग जपानला जायचं आहे. आणि तुम्ही जसं म्हणताय तसं वर्कहॉलिक कल्चर आहे, पण आपल्याकडे काय होतं की आपल्याकडे कम्युनिटी इज रिअली टायर समथिंग जो त्यांच्याकडे नाही आहे. तुम्ही 12 तास जरी काम केलं तरी तुमचं ट्रान्सपोर्टेशन इतकं कन्व्हिनियंट असतं की तो थकवा नाही जाणवत. आपल्याकडे जॉब करणारा माणूस मेनली का त्रासलेला असतो की कामावर त्याचं प्रेम असेल कदाचित, पण तो 2 तास प्रवास करायचा हे इतकं अनॉईंग इरिटेटिंग असतं की अरे नको 9 to 5 नको आपल्याला, अशी कधी कधी फिलिंग येते. त्याचं कारण हे असतं. तर तिथे ते सगळं नसल्यामुळे मुलं हॅपीली सगळं करतात. मग पार्ट टाईम जॉब करायची तयारी असते. आम्ही शिकायला पण जातो आणि आम्ही पार्ट टाईम जॉब करतो. तर तिकडे नवीन कल्चर जे शिकायला मिळतं ते आवडतं. काही लोक फक्त फूडच्या प्रेमाखातर गेलेले असतात की मला ना तिकडे जाऊन सगळं ट्राय करायचं हां असं म्हणून गेलेले असतात. सो प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. पण तू आता जे ड्रॉपआउट म्हणालेस तो मला एकदम शब्द असा हे झाला की ड्रॉपआउट्स. बट ड्रॉपआउटसाठी तुम्ही काही म्हणजे आपण मोटिवेशन म्हणतो ते करता का तुम्ही, जे ॲटलिस्ट त्याला कंटिन्यू करा. आता अर्धवट सोडल्यानंतर त्याचं लँग्वेज पण कम्प्लीट होणार नाही आणि त्याला एक सर्टिफिकेट नाही मिळायचं एक्झाम द्यायची असेल तर. मग ते काही लोकांचं कसं असतं माहिती आहे का की N5 म्हणजे पहिल्या 2 लेवल झाल्या ना कीच त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळून जातात. सुरुवातीला तर व्हायचं असं. आता खूप मुलं वाढली जी N3, N2, N1 वगैरे करतात, पण चांगला जॉब मिळाला की मग ऑन जॉब ट्रेनिंगच खूप होतं मुलांना. मग N3 वगैरे कधी कधी कंपनीज ट्रेन करतात, असं सगळं होतं. असं पण आता मात्र तसं झालंय की कंपनीजच रिक्वायरमेंट येतात की तुमची N2 झालेली असली पाहिजे किंवा तुमची 4थी लेवलपर्यंत. मग आमच्याकडे खूप स्टुडंट असतात ते सगळं शिकणारे. साकुरा निर्माण झाल्यापासून म्हणजे जेव्हा तुम्ही चालू केलं रजिस्टर्ड नेम आणि आता यातला प्रवास कसा काय 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 बदल तुम्ही केलेत की त्यामुळे तुमच्या मुलांना पण फायदा झाला आणि त्याचा तुम्हाला दोघांनाही वाईट असतात? पहिले मी आता सुरुवात केली 2001 मध्ये. त्यावेळेला मी सगळे हाताने घेऊन द्यायचो. हो मग मी PC विकत घेतला, सो नोट्स करायला बनलो. त्यावेळेला मी सीडीतनं द्यायचो. CD मधनं DVD आली, बरोबर. मी DVD वरती शिफ्ट झालो. DVD वरनं पेनड्राईव्ह आला, पेनड्राईव्ह वरती शिफ्ट झालो. आता तर काय तुम्हाला गुगलवरती किंवा गुगल ड्राईव्हवरती सगळं तुम्हाला शेअर जायचं. हे जे ट्रान्झिशन आहे ना त्याच्याप्रमाणे मी बदलत गेलो आणि त्याच्याप्रमाणे मी नुसतंच माझं प्रिंट मीडियामध्ये प्रिंटमध्ये मटेरियल ठेवलं नाही. आम्ही त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियामधलं पण मटेरियल द्यायला, मग ते ऑडिओ असतील, व्हिडिओ असतील किंवा माझ्या नोट्स असतील त्या PDF मध्ये असतील. तुम्ही जर का जगाच्या बरोबर गेला नाही तर तुम्ही मागे पडणार. तर त्याच्यामुळे तुम्हाला यू हॅव टू बी ॲट द बेस ऑफ द वर्ल्ड. त्याच्यामुळे ते मी मान्य केलं की आपल्याला जायलाच पाहिजे. आणि हा मी ट्रान्झिशन आणि माझ्या दृष्टीने ते ट्रान्झिशन ग्रॅज्युअल होतं, एकदम सडन नव्हतं ते. आणि तसं मला सगळं शिकायला आवडतं. त्याच्यामुळे मी सगळं मुलांच्याकडून पण बरंच शिकलो हे कसं करा काय करा. आता काय काय म्हणतात आमची डिफिकल्टी असं तर मी टाईप कशाला करता, मग काय मी व्हॉइस मेलवरती आमचं वॉइस हे तसं वाटतं ते सोपं आहे चांगलं. त्याच्यामुळे ते जे आहे ना दॅट आय अडॉप्टेड. प्लस मी ऐकलं की तुम्ही तुमच्या नोट्स स्वतः काढता, म्हणजे असं कुठल्या नोट्सला रेफर करून, म्हणजे असं नाही करत किंवा कुठली बुक्स सांगत नाहीत मुलांना, स्वतः तुमच्या नोट्स असतात आणि यूनिक असतात. आपल्याकडे ना 2 जॅपनीज लोक घरी राहायला यायचे. हे दरवर्षी येतात. म्हणजे आता ते करोनापासून येत नाहीये, पण अशा वेळी 10 ते 12 वर्षे माझ्याकडे 2 जण 2 महिने आणि एक तर लिली होतं नोरिको बोरोसावा त्या 4 महिने आपल्या घरी असतात. जे परीक्षा जुलैला असेल तर मे जून डिसेंबरला असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर हे तर दिवस होत. आणि त्यांनी सुद्धा मला सगळं स्क्रीन केलेलं आहे, असं ते माझ्याकडे आलेले नाही आहे. पण एवढंच येतं का तुमच्याकडे सचिवटी असेल, तुमच्याकडे प्रामाणिकपणा असेल तर दे गो टू एनी एक्सटेंट टू हेल्प यू. हो तुम्हाला मी सांगतो आत्तापर्यंत तरी मला 1,00,000 ते 1,50,000 लाखाची पुस्तकं दिलेली आहेत. कोण दिल असं नाही आणि ओरिजिनल पुस्तकं दिलेली आहेत. त्यांच्याकडनं मी बरंच शिकलो. आणि मग ते क्लासेस घ्यायचे, मग ते त्याला इंटिकेट शिकवायचे. हा त्याला ॲडेड बेनिफिट होता मुलांना. मी बोलणं जॅपनीजमध्ये आणि तुम्ही जॅपनीज आहात, तुमचा ॲक्सेंट वेगळा आहे, माझा ॲक्सेंट वेगळा आहे. ते जे आहे ना ते त्यांना लगेच मिळत गेलं. अशी खूप एक्सप्रेसिव्ह माणसं आहेत, त्यांच्या बॉडी लँग्वेज त्यांना कळतं व्हॉट दे वॉन्ट टू कन्वे. त्याच्यामुळे हे तिन्ही पण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे हे जो प्रकार आहे ना हा मला खूप फायदेशीर झाला. आणि दुसरं मी फायद्यासाठी केलंच नाही ते. ते आले त्यांना मला शिकवणं आवडतं म्हणून ते माझ्याकडे राहिले, नाही तर माझ्याकडे एवढे ते राहिले.
मग आता कोरोनानंतर कोणी येत आहे का तुम्ही काही ते कोणी येत नाही, कारण का नाव दे आर 80+ दोघाही जरा. मी आता रिसेंटली गेलो होतो त्यावेळेला त्यांच्याकडे राहून आलो. आणि 82 वर्षाचं थोडंसं सांगू का त्यांच्या मासाव म्हणून आहे, तर 82 वर्षाची व्यक्ती आहे ती. 5 दिवस त्यांच्याकडे राहिलो होतो. त्यातले 5 दिवस त्यांनी मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत दररोज 200-200 किलोमीटर स्वतः ड्राईव्ह करून फिरवून आणलेलं आहे. आपल्याकडे शक्य आहे. त्याच्यामुळे त्यांनी बघितलं की हा माणूस काय आहे. मी माझं एक कौतुक करण्यासाठी की त्यांचं कौतुक करतं की त्यांना की, आणि म्हणून मी सांगतो की पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की माणसं कशी आहेत, पण खूप चांगली माणसं आहेत. ह्यांना हिला सुद्धा पण आमच्याकडे राहायचे ना ते, आम्ही त्याच्यासाठी काही वेगळं खाणं केलेलं नव्हतं. अच्छा, फक्त लेस स्पायसी. इंडिया पाणीपुरी तर म्हणजे बापरे, आमच्याकडे कुरोसावा सेन्से यायच्या पाणीपुरीवर प्रचंड त्यांचं प्रेम होतं. त्यावेळेला ती पाणीपुरीच्या बाटल्या ऐकल्या पाण्याच्या तिच्यासाठी त्या इंडियन मॉलमध्ये जाऊन आम्ही त्या पाणीपुरीच्या डिशेस आणल्या होत्या. तिला तो 100चा मी बॉक्स रॅक करून पाणीपुरी 100 वाटेल. खूप मजा. तर मला भाऊच मानायची, मला राखी पण द्यायची. ते ऑल्सो ऍक्सेप्ट म्हणजे मी ऐकलं की जपानमध्ये गेलं आपल्याला सुशी वगैरे खातात आणि त्यांचं फूड हे आहे, पण ते इथे इंडियात आपलं खातात हे तीच त्यांची पिक्युलरिटी आहे. कारण का ते ना जिथे राहतात तिथे ते बोलतात. ते माझं हे असं आहे, माझं तसं आहे, ते एका शब्दाने ते कधी बोलत नाहीत. ते आमच्याकडे असे तुमचा देश असं कधी नाही. मी तिथे आहे ना तो देश चांगला. पण देशभक्ती मात्र त्यांची अगदी जोरदार असते. त्यांना म्हणजे मला अजून आठवतं कुरोसावा सेन्से यायच्या ना, जेव्हा आय थिंक जुलैमध्ये यायच्या तेव्हा, कारण विम्बल्डन चालू असायचं तेव्हा ना, विम्बल्डनच चालू असतं. तर आता इंडियामध्ये आहेत 2 महिने आमच्याकडे राहिलेत, पण त्या कधी इंडियन प्लेअरला सपोर्ट नव्हत्या करत, तर त्यांच्या प्लेअरला सपोर्ट तेव्हाच फक्त मॅच बघायचं जेव्हा जापनीज प्लेअर खेळत असेल. आणि हो, पण मजा यायची. खूप फ्रेंडली असतात लोक. इनिशियल थोडं बॅरियर क्रॅक झालं ना की मग लोक खूप फ्रेंडली असतात तिघाची. आणि त्यांचा पण तोच प्रॉब्लेम असतो की इंग्लिश त्यांचं एवढं स्ट्रॉंग नसतं. सो दे फिअर की अरे हे आपल्याला इंग्लिशमधून विचारतील, मग आपण नाही उत्तर देऊ शकणार. बट वन्स ते कम टू नो की अरे तुम्हाला थोडं तरी जॅपनीज येत आहे, देन दे गो टू एनी लेंथ तुम्हाला हेल्प करण्यासाठी. आणि तुम्ही त्यांना मग इंग्लिश थोडं शिकवायचा प्रयत्न केला. हिंदी पण शिकलेत आमच्या. पण ती म्हणजे अशी रस्त्यावर बापट सांग म्हणतात मी बापट सांग ती वाटी वाजायची. विष्टान्न ब्रिज व ब्रिज असं ते एक शब्द पण आम्हाला नाही म्हटलं बरोबर वाचतेस ती. त्याच्यामुळे त्यांची जी घेण्याची जी कपॅसिटी आहे ना ती कुठल्याही वयामध्ये करतात. ते त्याला संबंध नसतो वेगळा वयाचे होते. हे पण त्यांच्याकडनं शिकण्याचं. त्यांची यंग जनरेशन पण म्हणजे TCS मध्ये वगैरे जे जॅपनीज येतात ते पण कधी कधी आमचे जे TCS मध्ये काम करणारे स्टुडंट्स असतात त्यांना इकडे घेऊन येतात. मग तेव्हा पण ते क्युरियस असतात की अच्छा हां, म्हणजे आता पहिल्यांदाच कोणतरी आलं होतं आणि त्यांनी मला विचारलं की त्यांनी ओळख करून दिली की ना माझी सून आहे, म्हणजे मुलाची वाईफ असं म्हणून. हां, दॅट्स वाय द नेकलेस. म्हणजे ते नो की मंगळसूत्र लग्न झाल्यानंतर घालतात इंडियामध्ये. तर मग असतात ते पण इंटरेस्ट घेणारे आपल्या कल्चरमध्ये. आणि तसं जॅपनीज म्हणजे किंवा जपान हा देश कल्चरही म्हणा किंवा ओव्हरऑल शांतता प्रिय असं आहे. मी का विचारलं, कारण आता आपले समजा तुमच्याकडे जे स्टुडंट्स आहेत किंवा अजून कोणाला शिकायचं असेल तुमच्याकडून जॅपनीज, तर ते जेव्हा जातात तेव्हा बाकीच्या आत्ता आपण जे देशांमध्ये बघतोय हेट जे चालू आहे इंडियन्ससाठी, तो आयडियली मी जपानमध्ये बघितला नाही किंवा त्यांना एक नाही आहे. म्हणजे असं इंडियनबद्दल उलट हे काय आपले सुभाषचंद्र बोस ती रिस्पेक्ट गेलेले होते, रिस्पेक्ट आहे. तर हे किती म्हणजे हे चांगलं आहे, म्हणजे कशा आहे. नक्कीच आहे. तिथे आपल्याकडे हेटरेट केलं जात नाही. ओके. आता तिथे ना माणूस की हा धर्मच मानला जातो. म्हणजे तुम्ही कुठलेही काही असेल, अच्छा, तुमची वागणूक फक्त चांगली पाहिजे ते जातात नाही. आता मी तुम्हाला इन्सिडन्स सांगतो. आपल्या काही म्हणजे असं टुरिझम मधून मुनमुली गेले होते तुमच्या स्टुडंट्स. हां, माझ्या त्या रस्त्यामध्ये काय झालं ते इन्सिडन्स शेअर करत होत्या. त्यांचा आवाज एवढा वाढला मी शेताच्या घरातनं अहो तुम्ही शांत बोला, जपानमध्ये असं चालत नाही हे सांगायला लागलं. पण काही आपल्याकडे सवय नाही. पण एकदा त्यांना कळल्या होती त्यांच्याकडनं मला चूक झाली नाही कधी ती. पण हा जो कल्चरल शॉक मगाशी तुम्ही म्हणाला हे तुम्हाला जाणवतं कसं आहे ते.
आता मी जपानमध्ये फिरत होतो त्यावेळेला एअरबीएनबीमध्ये राहायचो. तर त्या एअरबीएनबीमध्ये असं लिहिलेलं असायचं की हळू आवाजात बोला आणि 10 मिनिटं बोलूच नका. आता 10 मिनिटात बोलूच नका असेल असं होईल. पण हे मी त्यांना विचारलं तेव्हा मार्गाला म्हणजे तुमचा तर इंडियन लोकांचा काही त्रास होत नाही. ओके. आता देशांची नावं घेत नाही पण त्या लोकांचे आम्हाला बरेच त्रास होतात. शेवटी आम्हाला ते करायला लागतं. म्हणजे हे पण त्यांना कारण आपल्याबरोबर दुसऱ्याला त्रास होता का म्हणे हे त्यांचं तुम्हाला तुम्ही गाडीत बोलू शकत नाही, गाडीत खाऊ शकत नाही, गाडीत फोन करू शकत नाही. आणि ते पाळता पिन ड्रॉप सायलेन्स असतो. अरे वा. म्हणजे शांतता खरंच इंडियनसाठी कल्चर शॉक आहे तिकडे गेल्यानंतर, कारण आपल्याला एवढी सवय नसते एवढ्या शांततेची. तुमच्या मुलाला तुम्ही तिकडे जाण्यासाठी काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज देतात म्हणजे डायरेक्टली काही तिथून जसं तुमचे कॉन्टॅक्ट्स आहेत, कनेक्ट्स आहेत तुमच्या दोघांचेही येतात तर मग ते जेव्हा येतात तेव्हा ते असं काही सांगतात का की या सगळ्यांनी इथे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे तर तुमच्याकडे काही स्टुडंट्स असतील तर त्यांना तुम्ही तिकडे पाठवा किंवा इंटरव्ह्यूज होतात का तसे त्या पद्धतीने? हा, इंटरव्ह्यूज होतात. म्हणजे माझ्याकडे विचारणा होते अशी मी त्यांना सांगतो की असे आमचे काही विद्यार्थी आहे. आता रिसेंटली 3-4 महिन्यापूर्वी नारळ तिकडचे कॉलेजमधले कळतोयच्या कॉलेजमध्ये माझ्याकडे घरी घेऊन लोक गेले. अच्छा. तुमच्या मुलांना फर्दर स्टडी करायचं असेल तर आम्ही तुम्हाला शिकवू. आणि मग त्यांना मी आपल्याकडे जसे काय म्हणतो कंपन्यातले इंटरव्ह्यू असतात त्याला काय म्हणतो आपण कॅम्पस इंटरव्ह्यू, जसे त्यांच्या शाळांमध्ये पण कॅम्पस इंटरव्ह्यू होता. आणि अशा कितीतरी आपल्या मुलांना जॉब लागले की ते काय करतात की सर्टन लेवल इकडे करतात आणि त्या मुलाचं ठरलेलं असतं की मला जपानमध्येच सेटल व्हायचं. मग ती मुलं काय करतात N3 किंवा N2 झाले किंवा N1 करायला किंवा N2 करायला तिकडे जातात. तिकडच्या फॉरेन लँग्वेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि मग तिथून त्यांना मग जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात किंवा जसं म्हटलं तसं की इथे कुठला तरी एक लॉन्चिंग पॅड कुठल्या तरी कंपन्यामध्ये त्यांना जॉब मिळतो. मग त्या कंपन्या त्यांना कुठेतरी पाठवतो आणि मग त्याच कंपन्या सोडून मग ते दुसरीकडे असतात ते. असं पण हे तुम्हाला सांगतो काय की व्हेरियस आस्पेक्ट्स आहेत की जॉब मिळण्यासाठी. आणि आता तर असं झालं आहे की त्याच्याकडे यंगस्टर्सची स्केअरसिटी खूप झालेली आहे आणि पर्टिक्युलरली ब्लू कलरच्या त्याच्याकडे खूप स्केअरसिटी झाली. म्हणजे कार्पेंटर्स, प्लंबर्स, इलेक्ट्रिशियन हे खूप असे झालेली आहे. आत्ता रिसेंटली मला झारखंडवरनं कॉल आला. अच्छा. की आमच्याकडे खूप मुलं आहेत तर तुम्ही त्यांना शिकवाल का ऑनलाईन. म्हटलं का हो, त्यामुळे आम्हाला ही सगळी मुलं तिकडे पाठवेल म्हणजे कशी ऑपॉर्च्युनिटी. आणि आपण इथे वाईट वाटतं सांगायला आपली महाराष्ट्रीयन मुलं याच्यात कमी पडतात. आणि हेच माझं उद्दिष्ट आहे की तुम्ही शिका. आता सचिनने प्रत्येक मॅचला सेंचुरी मारली तरी भारत जिंकेल असं नाही. राईट. पण रॉजर फेडरर किंवा आपली ही सिंधू एक मॅच जिंकली की ती पुढे जाते कारण का तो इंडिव्हिज्युअल एफर्ट आहे. तुम्ही जेव्हा जपानी भाषा शिकता तेव्हा तो इंडिव्हिज्युअल एफर्ट असतो. मग तुम्ही ट्रान्सलेशन करा, इंटरप्रिटेशन करा किंवा तुम्ही स्वतः शिकवा. खूप ओपन होतात आणि तुमचे इंडिव्हिज्युअल एफर्ट आहेत ते तुम्ही काम करा, तुम्ही पुढे जा. तुमची डिपेंडन्सी नाही आहे. त्याने केलं तर मला मिळेल असं नाही आहे ते. पण मग आता काही मुलं जेव्हा तिकडे जातात आणि जॅपनीज जेव्हा तुम्हाला सांगतात अप्रोच करून की आम्हाला काही स्टुडंट्स शिकले द्या आम्ही त्यांना पुढचं शिकवू, तेव्हा ते त्यांची राहण्याची किंवा बाकीची सोय असते ती करतात का? तर त्यांना काही स्टायपंड देतात? शाळा त्यांना सगळं प्रोव्हाइड करते. अच्छा. त्यांना अकोमोडेशन देते, त्यांना स्टायपेंड देते. आणि स्टायपेंड असेल की त्यांना पार्ट टाइम जॉब करायचा ऑपॉर्च्युनिटी. त्याच्यामुळे मुलांना बेसिक रिक्वायरमेंट सगळ्यांचे फुलफिल होतात. राईट. काय का जागा मिळते. राईट. आता काही बरेच जण कन्व्हिनियन्स स्टोअर हा त्यांच्याकडे खूप चांगला प्रकार आहे की त्या कन्व्हिनियन्स स्टोअर्समध्ये तुम्हाला डे टू डे लाईफ म्हणजे सगळ्या वस्तू मिळतात. आणि मग मला सगळे मुलं सांगतात की शेल्फ लाईफ जर का 10 तारीख असेल तर ते लोक 8 तारखेला सगळा शेल्फचा माल पाठवून टाकतात आणि जे ते काम करतात त्यांना ते डिस्ट्रीब्युट करून टाकतात. अच्छा. की आम्हाला जेव्हा खर्च कमी होतात कसं काय होतात आणि असं पैसे वाचवून ती मुलं तिथे फिरतात, जपान फिरतात, आई वडिलांना बोलवतात. अरे वा, खूप सुंदर. म्हणजे नाही याच्यामुळे आम्हाला पण त्याचं की आजकालची जनरेशन किती स्मार्ट आहे. आजकालच्या जनरेशन जे शिकलं पाहिजे. आता आपली जरी पहिली आहे की ती त्या शाळेत ती शिकवत होती ना त्याच शाळेने तिला अप्रोच केलाय की तो आपल्याकडे इंग्लिश शिकवतो. म्हणजे तुम्हाला सगळे तुमच्या स्टुडंट्सचे म्हणजे सक्सेस स्टोरीज आहेत. अजून काही आहेत का असे
हटके काही झालेला प्रकार की या हटके म्हणजे चांगल्या दृष्टीने सांगा. म्हणजे मी तुम्हाला एक खूप गमतीदार प्रसंग सांगतो. मी आणि माधुरी जपानला गेलो. रश्मिका नावाची माझी एक स्टुडंट आहे, तिने खूपच हेल्प केली मला. 3 महिने मी तिच्याकडे राहिलेलो. इथे आम्हाला घ्यायला आली ती, कारण का आम्हाला माहिती काय नाही, भाषा सोडून मला प्रदेश काहीच माहिती नाही. आम्ही उतरलो आणि आम्ही गाड्यामध्ये आमच्या सामान ठेवलं आणि त्या गाड्या इतक्या सुंदर की ते आमची ना गाड्यांची बॅग इकडून तिकडे गेली एकदम. आणि माधुरी महाराष्ट्रात आपल्या अहो ती बॅग गेली नाही ते अहो ती बॅग गेली म्हणतात. ते बाकी सगळे बोलायला लागले. माधुरीला म्हटलं याच्यापुढे तुम्हाला अहो म्हणून गोष्टी वगैरे का, कारण का आवडचा अर्थ जॅपनीजमध्ये स्टुपिड असा आहे. नाही हा पहिला मला माधुरीला शॉक होतो. त्या असे इन्सिडन्स आहेत आणि आम्हाला जिथे जिथे काही प्रॉब्लेम आले ना की आपल्याला ऑब्झर्व करून ते आपल्याकडे अप्रोच होतं. म्हणजे दुसरा एक इन्सिडन्स सांगतो की आम्ही जपान रेल्वेचा प्रवास काढला होता आणि आमचा प्रवास सुरू झाला, पहिलाच प्रवास. आणि मला एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जायचं होतं. मी इकडे तिकडे वरती बघतोय तर कुठे ब्रिजेस दिसते ना मला. पण मी असे थांबलो होतो तर तिथे ती लोकल ट्रेन होती ना, त्या लोकल ट्रेनमध्ये लोकल वुमन ती ट्रेन वुमन ती उतरली आणि तिने माझ्या चेहऱ्यांकडे बघितलं. ती त्याला वाटलं हा माणूस मला इंग्लिश बोलणार, मला काही उत्तर देता येणार नाही. त्याच्यामुळे ती बुजली येऊन ते घरी. ते मला जाणवलं. मी तिला सांगितलं की मला जॅपनीज तू काही काळजी करू नकोस. तिला म्हणतो मला पलीकडे जायचं की जाऊ कसा, ब्रिज दिसत नाही आहे मला. तर ती म्हणाली तुला ब्रिज दिसत नाही, तू एस्केलेटरवरून खालती जा आणि सबवेवरनं परत वरती ये. त्यांनी केलं सगळं. पलीकडे गेलो आणि मी बघत होतो इंडिकेटरवर आता गाडी कुठली आहे. तिथं माधुरी मला वाटली अहो ती थांबते तुम्हाला आत करते. मला तेवढं झालं की अरे तेवढी फॉरेनरची केअर घेतात हे लोकेच, हे मला प्रकर्षाने जाणवलं. दुसरं म्हणजे एका ठिकाणी आम्ही गेलो क्योतोला राहायला, तर एअरबीएनबी होतो. तर तिथे चावी शोधतोय त्या घराची कुठे आहे ती, मला चावीच मिळायला कुठे ती. पण एका मुलीने बघितलं, कॉलेज वर होती ती आमच्याकडे आली. तिने आम्हाला सगळी दाखवलं राहते, तिला पण कळे ना चावी कुठे आहे ती. जो एअरबीएनबीचा मालक होता त्याला मी फोन केला तर ते तिला पण कळलं. शेवटी ती म्हणाली की थांबा, तिला त्याने विचारलं तिला त्याला, त्याच्यामुळे कुलपातच चावी आहे. तर कुलपातच चावी हा कन्सेप्ट ऑफ डायसिस त्या मुलीला पण नाही झाला. पण मग त्यांनी तो व्हिडिओ कॉल करायला सांगितला आणि मग त्यांनी दाखवलं की कुलप एक जरा फिरवा ते त्याच्यात चावी आहे. ही आम्ही सांगतो ना मदत आम्हाला या लोकांनी प्रचंड केलेली आहे. जिथे जिथे आम्हाला कुठे प्रॉब्लेम आले ना देवासारखे धावून आलेले. मग काही जॅपनीज स्टुडंट्स इकडे आलेत का शिकायला तुमच्याकडे, मग इंग्लिश म्हणा किंवा जस्ट फॉर टू लर्न इंडियन कल्चर? माझ्या इंडियन कल्चर मला तर शिकायला आलेलं नाही, पण माझ्याकडे होस्टेल गेला भरपूर येतात. ओके. आणि मग ते पण मी मुलांना इंट्रोड्यूस करतो. व त्यांना आपलं जेवण आवडत असते, व त्यांना इथे बुद्ध लेणी बघायची असतं. त्यांना कावेरी केव्हला घेऊन जायचं, त्यांना मग ते आपलं एलिफंटा घेऊन जायचं, किंवा आपल्याला याच्या इथे लोणावळ्याचे तिथे पण भाज्या भाज्या मग तिथे हे त्यांना हवं असतं सगळं. त्याच्यामुळे हे माझं पर्सनल याच्यावरती असतं. म्हणजे मी असं शाळांमध्ये काही कॉन्टॅक्ट केलेलं नाही. बरोबर. आता तुम्हाला सांगतो ना की त्या वेबसाईटमुळे एवढं जवळ झालंय ना की त्या वेबसाईटवरनं ते मुलांना टेस्टिमोनियल्स आहेत आपल्या विद्यार्थ्यांना. अच्छा. तर ते त्यांना कॉन्टॅक्ट करतात आणि मग माझी माहिती आधीच त्यांना मिळवलेली असते आणि मग ते आम्हाला कॉन्टॅक्ट करून असं आहे आम्हाला यायचं ते येऊ का. माझं ऑलवेज वेलकम असतं, कारण का मला मुलांसाठी सगळं दिलं. मग तुमची मुलं आणि जॅपनीज हे एकत्र बसून काही म्हणजे एकत्र तुम्ही असं काही इंटरॅक्शन होते. पूर्वी तर आलिया तर मुलं ती तयार नसतात. पूर्वी आम्ही ट्रेन घेऊन जायचे. अच्छा. आमचे ती मुलं आणि ते कोलासावा आणि ते मासावासा यायचं ना, आम्ही अशा ट्रिप घेऊन जायचो. एक ओव्हरनाईट आम्ही थांबायचो आणि कल्चरल ऍक्टिव्हिटी आम्ही परफॉर्म करायचो. मग आता हे का बंद, म्हणजे ऑफलाईन ऑनलाईन ट्रान्सलेशन चाललं? आता मी म्हणतो की पूर्वी जेवढी मुलं एन्थुझियास्टिक होती ना तेवढा तो एन्थुझियास्ट कमी झाला असेल. हे बी असं ऑनलाईन असल्यामुळे, कारण ऑफलाईन असलं की 1-on-1 इंटरॅक्शन घरी येऊ आणि असं होतं, तर ऑनलाईनमध्ये तसं एक पर्सनल टच थोडा कमी होतं असं मला वाटतं. पण जे मुलांचं पर्पज असतं ना की मला लँग्वेज शिकायची ते व्यवस्थित फुलफिल करून घेतातच. की पण तू आता सरांची नेक्स्ट जनरेशन आता जॅपनीजमध्ये आहे आणि तू शिकवतेस चांगलं, तर तू काही चेंजेस केलेस का? तुला असं काही वाटतं का की म्हणजे मी हे म्हणत नाही की सरांनी खूपच चांगलं केलं,
पण आता जनरेशन वाईज आपल्याला जसं चेंज व्हावं लागतं, प्रत्येक गोष्टीला थोडेसे आपल्याला चेंजेस सगळ्यांनी जसं केले तसं तू अजून काही विचारत आहेस का? किंवा हे जे पिकनिकचं हे आहे कन्सेप्ट त्याच्यावर काही तू अजून म्हणजे हे केलं आहेस का की मी असं थोडं अजून हे करेन त्यामुळे बरं पडेल किंवा वाढेल? कारण मी बरेच म्हणजे आपल्या इकडे भरपूर क्लासेस आहेत हे आहेत, पण जॅपनीज शिकवणारे फार कमी आहेत. आणि म्हणजे पण विद्यार्थी जे तुमच्यावर टचमध्ये राहिलेत किंवा जो तुमच्याजवळ जो घरचा संबंध आहे तो मी बघितलेला आहे, म्हणून मी विचारते तुला. आहे ती बोलायचं मी सांगतो, तिने मला सजेस्ट केलंय की बाबा आता आपण असं काहीतरी करूया की आपण एक 7-8 जणांची बोलायची ट्रीप जपानला रवी. ही नवीन पिढी आहे. हे खूप चांगले, हे आता करणं शक्य आहे आणि मुलं पण तयार असतात. ही गरज आहे. म्हणजे त्याने इनफॅक्ट वाढेल, म्हणजे मुलांचं प्रोत्साहन वाढेल, म्हणजे मोटिवेशन येईल. त्यांना करिअरसाठी तिथे जाण्याच्या आधीच एक थोडं कल्चरची आयडिया आलेलीच असेल की देश कसा आहे, लोक कशी आहेत, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा तिथे वावरण्याच्या पद्धती कशा आहेत, हे जर आधीच ट्रिप गेलेली असेल किंवा आधी एक एक्सपिरियन्स असेल तर तिथे त्यांना पुढे जाऊन अजून सोपं राहील. मग हे तुझ्या ह्याच्यात आहे, म्हणजे आत्ताच्या ज्या बॅचेस आहेत त्यांना तू अप्रोच करणार आहे? म्हणजे विचारत आहे अजून, कारण हे इम्प्लिमेंट करणं पण तेवढंच कठीण, कारण पेरेंट्स रेडी झाले पाहिजेत. फायनान्शियल एक बाजू असते प्रत्येक गोष्टीची, तर ते सगळं मॅनेज झालं पाहिजे. पण येस, विचारत नक्कीच आहे, कारण सरांचे आता खूप कॉन्टॅक्ट झालेत. आता 3 महिने जपानला होते, तर तिथले एअरबीएनबीचे जे ओनर्स आहेत किंवा असं इंडियन रेस्टॉरंट्स जे आहेत तिकडे, त्या सगळ्यांची कॉन्टॅक्ट्स तर झालेले आहेत. पण स्टुडंट्सची फायनान्शियली तेवढी तयारी असली पाहिजे की बिकॉज जपान इज नॉट कॉस्टली. कसं कॉस्टली आणि मांगाचं म्हणजे कार्टूनचं रिडिंगचं खूप आहे. त्याच्यात ते जे एक्झाम्पल देऊ शकत नाही ते खूप एक्झाम्पल्स कारण त्या मुलांना अपील होतं. हां, यंग मुलं खूप इंटरेस्टेड असतात ॲनिमेजमध्ये, मांगामध्ये. एकदम म्हणजे PhD असतं लोकांचे, असे ट्रॅक्स असतात की मी एवढे बघितलेत आणि असं नंबरिंग, कॉस्प्ले कॉम्पिटिशन्स होतात. तर त्या सगळ्या गोष्टी पण इंटरेस्ट घेऊन करतातच मुलं. पण ओव्हरऑल बाकी गोष्टींमध्ये, फूडमध्ये इंटरेस्टेड खूप लोक आहेत, त्यांच्या स्टेशनरीमध्ये इंटरेस्टेड खूप लोक आहेत, कित्येक लोक त्यांच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीममध्ये इंटरेस्टेड असतात. सो नुसतंच ॲनिमे असं नाही, बाकी पण खूप गोष्टी ज्या त्यांच्याकडे इंटरेस्टिंग आहेत. सो आणि वर्क कल्चर तर डिसिप्लिन त्यांचं वर्क. तू कार्टूनच्या दृष्टिकोनाने तू वेगळा काही हे करून शिकवायचा प्रयत्न करतेस आता? हा, म्हणजे मी उदाहरणांमध्ये देते आणि मोस्ट ऑफ द मुलांना माहिती असतात उदाहरणं. पण मी जसं म्हटलं तसं सगळ्या प्रकारचे स्टुडंट्स येतात. आता सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांना ऑब्व्हियसली ॲनिमेजचा रेफरन्स नाही लागणार, तर मग त्यांना मे बी इंडियन पॉलिटिक्सशी रिलेटेड उदाहरणं दिली जातात, कारण ते त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असतात. किंवा हाऊसवाईफ असतील तर त्यांना डे टू डे ॲक्टिव्हिटीजची रिलेटेड उदाहरणं दिली जातात. सगळ्यांनाच ॲनिमे वर्कआउट होतं असं पण नाही आहे. पण प्रत्येकाचं आपलं आपलं एक, आता सिनियर सिटीजन्स जे आमच्याकडे येतात ना, ते त्यांना मेंदू शार्प राहावा म्हणून शिकण्यासाठी येतात, विच इज अ व्हेरी गुड रिझन. हा प्रश्न म्हणजे येतात ते काय येतात त्यांच्या असतं की आता आपण रिटायरमेंट झाली आहे, वर्क लाईफ इज ऑलमोस्ट डन, मग आपलं ब्रेन कसं बिझी राहणार, म्हणून मग नवीन लँग्वेज शिकण्यासाठी, नवीन गोष्ट शिकण्यासाठी येतात. आणि मला एवढं म्हणजे मी त्या वयात नसल्यामुळे मला इतकं भारी वाटतं की मुलं लोक एवढ्या ज्या वेळात आपण असं म्हणजे आपले रिलॅक्स करण्याचा विचार असते. माझं मी आता रिटायर झालं, मी आता शांत बसणार, मी थोडंसं म्हणजे भारतात पळायचं फिरणार मी. पण हे म्हणजे जीवनधन वर्ष पेरल्यासारखंच. आणि लोक म्हणजे सिनियर सिटीजन लेवल्स क्लिअर करतात, हो परीक्षेला जातात, त्या छोट्या छोट्या मुलांना परीक्षा देतात. म्हणजे ह्या सगळ्याला पण एक करेज लागते त्या वयामध्ये फेस करण्याचं असतं. अभ्यास खूप येस, म्हणजे इट्स अ मोटिवेशन फॉर मी ऑलरेडी की इतकं या वयात नवीन शिकण्याची आस असणं. माझ्या मित्राची बायको आहे प्रकाश मुंडे, ज्योती मुंडे, at the age of 63 she has cleared entry level. म्हणजे त्यांनी तर प्रचंड अभ्यास केला, म्हणजे घेण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहेत. मग हाऊस वाईफ येतात की त्यांचं मुलं झाल्यामुळे करिअरमध्ये ब्रेक झालंय, तर मग त्यांना नवीन आता चालू करायचंय, मग त्यांना मे बी स्वतःची क्लास चालू करायची असती, अच्छा पुन्हा वेगळ्या तऱ्हेने जॉबमध्ये पार्ट टाइम जॉब्स बघायचे असतील. तर प्रत्येकाचे शिकण्याचे पर्पजेस वेगवेगळे असतात आणि त्या दृष्टीने प्रयत्न करताच तू. आपल्या इंडियात किती स्कोप आहे जॅपनीजला पार्ट टाइम, जो तू म्हणालीस हाऊसवाईफ. कारण हाऊसवाईफ म्हणल्या मला 2 गोष्टी मला पुन्हा हे झाल्या की एक तर तू म्हणाले सिनियर सिटीजन आणि हाऊसवाईफ्स. तर सिनियर सिटीजन तर आपण म्हणू शकतो की ते त्यांचा विलंब शार्प करायला नाही,
जस्ट शिकवायलाही असं जसं सरांनी पुन्हा एक सेकंड हे चालू केलं शिकवायला खरं. पण हाऊसवाईफ ज्यांना लहान मुलं आहे, करिअरमध्ये वेग आहे, त्यांना इंडियात कसा स्कोप आहे जॅपनीज लँग्वेजचा बेसिकली इथे कुठे कुठे त्याला स्कोप असू शकतो. मी या प्रश्न याच्यासाठी विचारते की एखाद्याला खरंच शिकायची आवड आहे पण माहिती नाही आहे की कुठे पुढे जाणार आहे. कारण नुसतंच शिकून काही म्हणजे आपल्या घरी असं अगं तू नुसतंच शिकून आता काय करणार आहेस असं म्हणजे काय करू म्हणजे स्वतः ॲज अ हाऊसवाईफ म्हणून विचार काय करणार शिकून ओके मी शिकते आवड आहे पण पुढे काय हा जो आहे त्याच्यासाठी काय. तर एक तर ट्रान्सलेशन जॉब्स घेऊ शकतात विच इज अ फ्रीलान्स काइंड ऑफ अ थिंग. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे घेऊ शकता. तुम्ही 1-2-3 दिवसाचे इंटरप्रिटेशनचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेऊ शकता की जिथे 2-3 दिवस जॅपनीज लोक इंडियात आलेत आणि दे नीड अ इंटरप्रिटर. ओके. किंवा अगदीच नाही तर तुम्ही लहान मुलांचे क्लासेस घेऊ शकता. तुम्ही 2 लेवल 3 लेवल शिका आणि लहान मुलांचे क्लासेस चालू करा. तर हा एक खूप चांगला ऑप्शन असतो. आमच्याकडे असे पण लोक येतात जिथे आई आणि मुलगी एकत्र शिकत असतात. हां म्हणजे मुलीचा पर्पज शिकण्याचा टोटली वेगळा असतो आणि आईचा टोटली वेगळा असतो. तर ह्या असे ऑप्शन आईचा असेल ती शिकते का नीट हे बघायला असंही असू शकतं. आपल्याकडे आईचं लक्ष अभ्यास म्हणजे ऑइल लँग्वेज म्हटल्यावर हो फारच असतं. स्वतःशी म्हटलं त्याचे मुले त्याची मुलगी ती पण आपल्याकडे शिकली नाही आई पण शिकली. हो खूप जण असे असतात जे एकत्रच परीक्षेला जातात मग गाडी वडील किंवा असं. अच्छा. आणि तू हाऊसवाईफ बद्दल म्हणालीस कारण आता हाऊसवाईफ ज्या जॅपनीज शिकतात त्यांना काय स्कोप आहे म्हणजे तर लहान बाळ आहे तर ते सोडून ऑप्शन बदलतात आणि तू त्यातून सांगितलंस की जॅपनीज लोक इथे येतात त्यांना ट्रान्सलेटर लागतात. ह्या 2 गोष्टींना थोडं सांगशील. हाऊसवाईफसाठी खरं तर हे खूपच इमेन्सली ऑपॉर्च्युनिस्टिक हे असतं. कारण काय होतं की हाऊसवाईफना कधी फुल टाईम जॉब करणं शक्य नसतं. दुसरी लँग्वेज वगैरे सगळं झालेलं असतं. तर जेव्हा ट्रान्सलेशनचे जॉब येतात तेव्हा एकतर ते फ्रीलान्स जॉब असतात की तुम्हाला एक डॉक्युमेंट दिलं जातं अँड दे गिव्ह यू टाईम लाईन की एवढ्या दिवसात तुम्ही आम्हाला ते ट्रान्सलेट करून द्या. तर तिकडे तुम्हाला वेळेची फ्लेक्सिबिलिटी राहते. जेव्हा इंटरप्रिटेशनसाठी विचारलं जातं तेव्हा 2-3 दिवसासाठी वगैरे जॅपनीज लोक इंडियामध्ये येणार असतात. तर ते 3 दिवस तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी असेल तुम्हाला चालणार असेल तर मग हाऊसवाईफ्सना अप्रोच केलं म्हणजे हाऊसवाईफ्स कॅन अप्रोच की येस मी अवेलेबल आहे म्हणून त्या दिवसांमध्ये. आणि पेमेंट चांगलं असतं इंटरप्रिटेशनच्या जॉबचं. सो तो एक ॲडिशनल बेनिफिट होतो. दुसरं मी म्हटलं तसं की तुम्ही बेसिक लेवल शिकून झाल्यानंतर तुम्ही लहान मुलांचे क्लासेस चालू करू शकता. क्लासेसची वेळ तुम्ही स्वतःच्या वेळेप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. तर मग हे सगळे बेनिफिट्स हाऊसवाईफना आता खूप ऑप्शन्स आहेत असं मला वाटतं. आणि जे जॅपनीज इथे येतात म्हणजे 2-3 दिवस फिरायला मग त्यांचं आपल्या इथे काय अशी संस्था आहे का जी सांगते की ते आले तर आपल्यापैकी कोणी स्टुडंट्स किंवा तुमच्याकडून स्टुडंट्स म्हणजे त्यांना 2-3 दिवस ट्रान्सलेटर म्हणून जातात पण त्यांना कसं वेळ द्यावा लागतो. आणि तर आता ते जर झाले ना तर एक तर त्यांना इथली काय माहिती नसते त्याची कुठली संस्था आहे का मग ते जॅपनीज कॉन्सुलेटनं अप्रोच होतात. ओके. मग त्याच्याकडनं फीडबॅक मिळतो की यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा किंवा मग आता वेबसाईटमुळे आपलं सगळीकडे झाल्यामुळे सारी वेबसाईट रेफर करून ते बॅचेतच फोन करतात काय काय वेळेला. किंवा मग जपानमधून येताना आता बरेच स्टुडंट्स आहेत तिथे तर त्यांच्या मार्फत पण त्यांना मिळते माहिती की अरे इथे ते असं असं आहे दे कॅन गाईड असे सुद्धा येतात. त्याच्यामुळे व्हेरियस वेज त्यांना अप्रोच करण्यासाठी आहेत होता. म्हणजे जॅपनीज लोक येतात त्यांना आपण कुठे कुठे फिरवायचं का त्यांचा स्टडी असतो झालेला की इथे फिरायचं की त्यांचं ठरलेलं असतं कुठे असते त्यांना फक्त एक ट्रान्सलेट इंटरप्रिटर हवं असतं सगळं. आपल्यापेक्षा त्यांना माहिती असतं आणि आपल्यापेक्षा त्यांना आतमधल्या जागा माहिती असतात की ज्या आपण पण बघितलेलं नसतो. हो आहे का काय असा किस्सा आहेत ना. म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे मला एक जण आले होते तर ते मला म्हणाले पचमणीला जायचंय. म्हटलं पचमणी आता चांगलंच माहिती आहे सगळ्यांना. तर पचमणीला गेलं ते मला म्हणाले की बाबा तिथल्या हांडेखोमध्ये जायचं आहे. आता हांडेखो ते बोलताना थोडासा प्रॉब्लेम येतो पण त्यांना मी म्हटलं तर हांडी तेव्हा मला तिथे राहायचं आहे. आता हांडेखो मी जाऊन आलोय म्हणून मला माहिती तर त्या हांडेखो अशी दरी येते तिथे असं भयान शांतता आहे. अच्छा. पण दे वर नोईंग वेअर दे वॉन्ट टू गो हे मला धक्काच बसला. अरे एवढी माहिती कुठून. खाण्याच्या बाबतीत पण तसंच म्हणजे आता समजा कोणाला जॅपनीज लोकांना फिरायचं आहे ॲज अ शॅडोज तुम्ही म्हणाला जर फिरायचं आहे तर हॉटेल्स आपण चॉईस करतो का त्याला माहिती असतं ते
ते त्यांना काही ते आपलं काही खायला नाही असत, फक्त आम्हाला एवढंच रिक्वेस्ट करतात की स्पायसी करून. म्हणजे मी पोलीस एकदा मी विमानमध्ये घेऊन गेलो होतो आणि चिकन मागवलं, काय त्या ती नॉनव्हेज खाणारी आहे, गळा पाणी नाही वाटत नाही किंवा ते अरे मी सांगितलं बघून की तुझ्यासाठी मी त्याला सांगितलं होतं नको चेक करू, पण तेवढं सुद्धा नको होतं. अच्छा. म्हणजे हा त्यांचा थोडासा आहे, त्यांना ते नाही का स्पायसी. ओके. कधी कधी स्पेसिफिक रिक्वायरमेंट घेऊन पण येतात की मला ह्या पर्टिक्युलर रेस्टॉरंटमध्ये हो येतात ना, राजधानी वगैरे असे जे इंडियन फूड केटर करणारी जी रेस्टॉरंट्स आहेत आपली त्याचा अभ्यास करून येतात, आम्हाला तिकडे जायचंय सांगतात. तर खूप डिटेल म्हणजे याच्यामध्ये पण जे 2-3 दिवस जॅपनीज येतात त्यांच्या याचा शॅडो गाण्यामध्ये ट्रान्सलेट म्हणून बेसिकली गाण्यामध्ये पण आपल्याला स्कोप आहे. हो हो. आणि पेमेंट पण देतात की कसं पेमेंट जनरल जर का इंटरप्रिटर पण गेला ना तर एका दिवसात तुम्हाला 6,000 ते 7,000 मिळतात. पर्टिक्युलर फील्ड असेल ना तर ते गिव्ह यू 10,000 रुपीज ऑल्सो. की एका पर्टिक्युलर स्किल सेटची रिलेटेड त्याला व्यक्ती हवी असेल तर त्याच्याप्रमाणे पेनार केलं जातं. हो हो. मला सांगा की महिन्यातली 10 दिवस हाऊसवाईफने काम केलं, राईट, 70,000 मी मिळाले. कशाने ते मजबूत करून ते बॅक अँड बॅक कुठे राहायचं कुठेही. पण ह्याच्यासाठी हे सगळं रोजही पिक्चर आहे, पण अभ्यास करा मुलाची खालती तिथे तुम्हाला एफर्ट्स मुलाला सांगतो की तुमच्याकडे वय आहे, तुम्ही एफर्ट्स घ्या, स्काय इज द लिमिट फॉर इट. राईट. मी आता ठरवा की मी आता कष्ट घेऊन पुढे मजा मारायची आहे, तर आता मजा मारून पुढे कष्ट दॅट्स गुड. म्हणजे तुमच्याकडे जे येणार स्टुडंट्स त्यांना पण तुम्ही त्यांच्यावर पाठवता. अगदी. ओके. नक्कीच. एक्सपिरियन्स येतो मुलांना. सेफ्टी सेफ्टी इज द सेफेस्ट. जपान इज द सेफेस्ट कंट्री. आता ही आमची मुलं जी गेल्यात, मुली पण गेल्यात, 12 मध्ये 1-1 वाजता घरी एकट्या येतात, काही ही केस ऍक्च्युली 90 सेफ्टीमध्ये जपानात 90 असला तरी सेफ्टी इज ट्रेमेंडस. काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे एकट्या मुली जायला पण ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. कारण पॅरेंट्सचे ऑब्व्हियसली कन्सर्न की येस मुलीला पॅरेंट्सच पाठवायचं आणि तिथे सगळ्यात मोठं लँग्वेज बॅरियर हो ना की म्हणजे जास्त कन्सर्न असतं. पण हा नाही आहे इश्यू, मॅटरच नाही. इथं तुम्हाला लँग्वेज आले ना की दे आर सो अफेक्शनेट की तुम्हाला कुठल्याही एक्सटेंटला जाऊन मदत करतात. थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला इतकी सगळी माहिती दिलेली आहे साकुरा लर्निंगबद्दल बेसिकली आणि जपानबद्दल. सो आता तुम्हाला जर जॅपनीज शिकायचं असेल तर बापट सर आणि अश्लेषा मॅम ह्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता, शिकू शकता आणि तुमची ऑपॉर्च्युनिटी जी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचं वलय किंवा त्याचे एक्सटेन्शन अजून वाढवू शकता. आणि जर सर झालं स्काय इज द लिमिट, मग तुम्हाला जपानला पण जायला स्कोप मिळेल आणि तुम्ही तुमच्या सगळ्या ड्रीम्स पूर्ण करू शकता. सो आम्ही खाली सरांचा नंबर दिलेला आहे आणि मेल ID देतोय, त्यावर नक्की संपर्क साधा. थँक्यू.